आमची ओरिजिनल आहे, ती डमी आहे. डुप्लिकेट मी शब्द बोलले डमी. त्यामुळे आमची ओरिजिनल एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आणि लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर विश्वास ठेवतात, कारण त्यांना मित्र चांगला आहे भारतीय जनता पक्षासारखा, सज्जन माणसाचा बघा नातूकडे. तर त्यामुळे आमचं चांगलं चाललं आहे, कोणी दुष्ट लावू नये असं आम्हाला वाटतं. भास्कर जाधव यांनी परवाच्या सभेमध्ये निलेश राणे आणि नितेश राणे यांना चंगू म्हटलंय. काय भास्कर जाधव यांनी परवाच्या सभेमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांना चंगू म्हटलंय आणि नितेश राणे आणि त्यांचं वैभव नाईक आणि संदेश पारकर असे उभे आहेत. काय आता हे जे उच्चारला शब्द मला उच्चारायचा नाही. आता काहीच ना म्हणा, निलेश राणे M.Com PhD आहे, तो व्यावसायिक आहे, इन्कम टॅक्स भरतो आहे. त्याला जर काय टोपण नाव द्यायचं, तुला काही देऊ शकतो मी, काही देऊ शकतो. निवडणूक काळात मला नाही असं करा. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे, केंद्रीय मंत्री आहे, 35 वर्ष मंत्री आहे. मला अशा शब्दाने लोकांची मनं नाही चुकवायची आहे. अरे राणीच्या तोंडी असं, त्याच्या तोंडी असेच शब्द शोभणार, कळलं की नाही. नितेश MBA लंडन आहे आणि आता नाही तो समाजसेवा राजकारण किती वर्ष करतायत, ते पदं आता मिळाले हो. त्यामुळे ना त्याला ते निवडून आल्यावर कळेल ना, म्हणा कळेल. आणि म्हणा तुला मी मागे बोललो होतो, आता बंद कर, वयामानाप्रमाणे आता चांगले शब्द वापर, साधू संतांची नावं. शेखर निकम यांचा विजय मिरवणुकीला येणार. शेखर मी निकम कमिटमेंट दिली आता हो, फक्त जरा आम्हाला वेळ ॲडजस्ट करा. आणि एकाच वेळात येणार नक्की येणार. काटेची टक्कर नाही, टक्कर पण नाही. वन साईड आमचा शेखर जाणार डायरेक्ट विधानसभा. काटे बिटे नाही. सॉरी, श्रीकांत शिंदे परवा ओढीमध्ये आले होते. त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही पर्यावरण कुठला प्रकल्प? हे बघा, श्रीकांत शिंदेला आम्ही समजून सांगू, आमची अंदरकी बात आहे. पण जो विरोध करतो आहे हे प्रकल्प सगळे आणणार. आम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत तरुणींना. 3 लाख कोटीचा तो प्रकल्प आहे आणि रत्नागिरीला 3 लाख कोटी एका ठिकाणं एका खर्च होणार. शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, प्रकल्प तर होणार, पण लोकांना रहिवाशी घरं बिरं टाउनशिप होतील. आम्हाला हवं आहे हो असं. केंद्राकडे येतात, केंद्रीय मंत्र्यांना भेटेल, PM ना भेटून तो मंजूर कसा करावा यासाठी माझे प्रयत्न असतील. मी स्वतः पाहिन ते. कोकणामध्ये प्रकल्प यावे या दृष्टीने काय प्रयत्न कोकणामध्ये प्रकल्प तुम्हाला सांगितलं ना, अनेक ठिकाण. आता मी कालच उदय सामंत आमच्याकडे आले. मला रत्नागिरीला काही भूखंड पाहिजे, जागा पाहिजे. एक तर सर्वे करतो आहेत कोणत्या तालुक्यात इंडस्ट्री कोणत्या प्रकारची आहे आणायची, की जिथे ती साधन सामुग्री जवळच मिळेल त्या कारखान्याला. हे प्रयत्न साईट नक्की झाल्या का तेही प्रकार. आणि आत्ता मी सांगितलं का आम्ही प्रयत्न करतो आहोत की रत्नागिरी पण पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा. म्हणजे एक तर पर्यटनाच्या माध्यमातून विकास आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून विकास करण्याचा आमचा मानस आहे. आणि इथला पाणी आणि हायवे ही कामं लवकरच पूर्ण करून घ्यावी. साहेब, आपण उमेदवारीला जेव्हा उभे होता त्यावेळेला